तर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नेत्यांची होणारी पक्षांतर हा चर्चेचा विषय ठरतोय। अशातच पंढरपूरमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजित पाटील यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता सध्या वर्तवली जाते आहे। कारण पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे गोडाऊन राज्य सहकारी बँकेकडून सील करण्यात आले आणि यातून मार्ग काढण्यासाठी अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नेत्यांची होणारी पक्षांतर हा चर्चेचा विषय ठरली आहे। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याबाबत ही भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलंय, तर अभिजित पाटील भाजपच्या संपर्कात असल्याचं चित्र अधिक स्पष्ट झाल्याचं बोललं जात आहे। आता आम्ही त्यांच्याशी चर्चा झाली आहे, अंतिम टप्प्यात त्याचा आम्ही आता काही आमच्या संचालकांना आता चर्चा करून त्यांनी जी मदतीचा आम्हाला शब्द दिलाय त्याप्रमाणे निर्णय करून आम्ही कळवू। तुम्हाला काय वाटतंय, मदत करायला हवी? जर त्यांनी मदत केली तर लगेच वैयक्तिक चर्चा होईल। मूळ मुद्दा असा आहे साहेब की आज भेटायला आलात तर काहीतरी ठरवूनच आलो की कारखान्याला मदत झाली पाहिजे, त्यासाठी म्हणेल ती किंमत आम्ही मोजायला तयार आहोत। मग हा तर काही फार मोठा विषय नाही, दर 5 वर्षाला निवडणुका येतात, पण एकदा जर कारखाना संपला शेतकऱ्याचा तर त्या आयुष्यभराचं नुकसानीचा शब्द माझ्यावर येईल। म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही ह्या भूमिका घेतोय की कारखान्याला मदत कोण करेल कसं करेल त्याप्रमाणे आम्ही त्या सकारात्मक भूमिका घेऊ।